आपला जो पुढचा मुक्काम आहे तो वाल्ले येथे आणि वाल्ल्याची खासियत काय आहे हे तुम्हाला महाराज सांगतील. महर्षी वाल्मिकी ऋषींचं ते गाव आहे ज्यांनी मूळ रामायण लिहिलं. रामचंद्र प्रभूंच्या जन्माच्या अगोदर, अवताराच्या अगोदर ज्यांनी रामायण लिहिलं हा. आणि ते तसं तसं घडत गेलं. हो, अगोदरचे ते एक डाकू म्हणून प्रसिद्ध होते, चोर म्हणून. अच्छा. परंतु देवर्षी नारदांचं त्यांना मार्गदर्शन लाभलं. नारदांच्या म्हणण्यानुसार अच्छा. म्हणजे त्यांची कान उघडणी केली एक प्रकारची. हम्म. नारद म्हणून विचारलं, बाबा हे चोऱ्या माऱ्या कशासाठी करतोस? सांगितलं, माझ्या मुलाबळांसाठी. उद्या जर तुझ्या ह्या कर्माचा भोग जर तुला आला, ते वाटेकरी होणार आहेत का? अच्छा. होतील, मी त्यांच्यासाठीच करतो, जा म्हणलं एकदा विचारून ये. तरी पाठवलं, विचारलं त्यांना ते वाल्या कोळ्या घरी मुलाबाळांना, पत्नीला, माझ्या कर्मात तुम्ही वाटेकरी होणार. त्यावेळेस त्यांनी सांगितलं, ते तुमचं कर्तव्य कर्म आहे आम्हाला सांभाळणं. कशा पद्धतीनं सांभाळायचंय तुमचं तुम्ही बघा. बरोबर. अच्छा. आतापर्यंत केलेलं ते तुमचं तुम्ही बघा. एक प्रकारचं त्याचे डोळे उघडले की हे काय वाटेकरी होणार नाहीत आपण जे काय करतोय ते. मग धावत धावत नारदांच्या जवळाला चरण धरले, काय करू याच्यावर मार्ग सांगा. नारदांनी सांगितलं, रामनामाचा जप कर. पण रामनाम काही मुखाला येत नव्हतं. मग मारा मारा म्हणायचं. व्हायचं काय, तीनदा मारा मारा म्हणलं की दोनदा राम राम म्हणायचं. बरोबर. मग शांतीवर्म एकनाथ महाराजांनी असं म्हटलेलं आहे, वाल्मिक तरला उलट्या नामस्मरणा, एका जनार्दनी जावे साधू दर्शना. उलट्या नामस्मरणानं उद्धार झाला. अधिकार किती प्राप्त झाला? कोळीयाची कीर्ती वाढिली गहन, केले रामायण रामा आधी. आणि जसं रामायण लिहून ठेवलं तशा पद्धतीनं रामचंद्र प्रभूंना वागावं लागलं. बरोबर. बोलिला वाल्मिक तैसेची करीन, वर्तोनी दावीन नामा म्हणे. ते वाल्मिकी ऋषींचं गाव. आज आपण तिथं जाऊ. रामकृष्ण. हे बघा, हे प्लॉट आहेत. इकडे आपले काल पालं टाकले होते. आता बघा सगळं कसं मोकळं झालंय. आज माझ्या भावाचे कपडे संपलेले दिसत आहेत. त्याने असं बघा पॅन्ट शर्ट घातलेली आहे, परंतु त्याने डोक्यावर जी टोपी घातली आहे त्या टोपीने शोभा आहे. माझी टोपी कुठं हरवली आहे काय माहीत. समोरच जेजूरगड आहे मित्र आमच्या, आणि सर्व दिंड्या बघा अशा चाललेल्या आहेत. आता सकाळच्या नाश्त्यासाठी अशा दिंड्या इकडे सर्व थांबलेल्या आहेत. आता हे बघा नाश्ता बघा काय असतो इकडे. चिवडा वगैरे असतो नाश्त्याला. पुन्हा अशी राजगिऱ्याची चिक्की, शंकरपाळ्या, चिवडा, खजूर वगैरे. हे साड्या वगैरे धुवून टाकल्या. म्हणजे कामं अडून ठेवत नाहीत ते. आम्ही जेवणाच्या ठिकाणी आलेलो आहेत. सगळे सावली बघून बसायला लागलेत. आमच्या दिंडीतील आहेत ना वारकऱ्यांचे जोड्या बसलेल्या आहेत इकडे. हे बघा, हे सगळे पती पत्नी आहेत. आता ते नावं घेऊन दाखवणार आहेत आपल्याला. पांडुरंगाच्या मंडीला हरिनामाचा कळस, सदाशिव पाटलाचं नाव घेते भजनाच्या येळस. सोन्याचा मृदंग, त्याला चांदीच्या गड्ड्या, छायाचं नाव घेतो अंबलटेकचा पट्ट्या. महादेवाच्या पिंडीला पाणी वाहते वाकून, विठ्ठलरावांचं नाव घेते तुम्हा सर्वांचा मान राखून. द्रंगशाच्या याला पाणी घालते वाकून, विनायक पाटलाचं नाव घेते सगळ्याचा मान राखून. चंद्रसेना. सोन्याचा करंडा, चांदीचा कळस, चांगदेव पाटलाचं नाव घेते माऊलीच्या सवळ्याच्या वेळेस. लक्ष्मी. थोडेसे आपले वाडकरी मंडळी मध्ये आधी येत होते, परंतु तुम्हाला आवाज आला असेल की यांनी छान असे नावं घेतलेले आहेत. हा, तर ह्या वरिष्ठ जोडीने सर्वात भारी नाव घेतलेलं आहे असं यांचं म्हणणं आहे. एक नंबर घेतला ना. वा वा, छान छान. बक्षीस आता हे काय आले ना गोड धोड. चला आता जेवायला बघा काय काहीतरी मिठाई आलेली आहे. नाव घेतो का? मग काय नाव घेतो ना, वहिनीचं नाव घ्यायचं. मग घे. अरे एवढा टाइम नाही. चल. ऋतू वसंताचे आता
हिरवळ साथ ऋतू वसंताची आता हिरवळाची साथ आयुष्यभर वाट बघत राहील शीतल वाट तुझीच पाहत वाट तुझीच पाहत. वा 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 वहिनीने खाली कमेंट करावी आणि आमच्या दादाला दाद द्यावी. चपाती आलेली आहे आता. कारल्याची भाजी खूप दिवसातून खातोय आता मी. डाळ आलेली आहे डाळ. एका झाडाचा किती फायदा आहे बघा. मस्त आंब्याच्या झाडाखाली किती वारकरी बसलेत बघा निवांत. तुमच्या ऊन आलं काय? हे बघा किती लोक झोपलेत बघा तुम्ही. 100-150 लोक असतील. चला, आजची ही आमची राहायची व्यवस्था. हे बघा इकडं असे पालं टाकलेत आज आणि मागच्या साईडला डोंगर आहे बघा. कुठे आहे आपला? इकडे आहे का? इकडे तर गोठा दिसतोय माग. कसं आहे बघू दे. बापरे, इथं तर आपल्याला गादीची व्यवस्था आहे. गवताची गादी आहे आपल्याला. जरा गवत वगैरे चेक करा मारुती. आपले जोडीदार आहेत आज. ह्या सगळ्यांचे कपडे धुवायची धडपड चालू आहे. हे बघा आणि मी इकडं असे थोडे कपडे भिजत घातलेत. साबण आणि ब्रश घेऊन आलेलो आहे. इकडे ह्या या दगडावरती धुतायत. तिथं डाग पडला, तिथं डाग पडला. आता कसं वाटतंय? आता बरं वाटतंय का? आता बरं वाटतंय इथं हाताने धुवायला. कसं आहे माऊली सगळं करायला लावतात का नाही? विचारूच नका आता. जोरात दगड फुटला पाहिजे तो एका जागा. इकडे पण वाळत घातलेले दिसतंय. इकडे पण वाळत घातलेले दिसत आहेत. इकडे तर दोरीच बांधली डायरेक्ट.